नमस्कार, मी हंसराज मराठे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल हंसराज मराठे सिंधबादमध्ये स्वागत करतो. मी गेल्या फेब्रुवारी महिन्यामध्ये एक ट्रिप केली, ज्याच्यामध्ये इथून मी अकोल्याहून पुण्याला गेलो. साधारण 530 किलोमीटर आहे ते. तिथून पुढे एक दिवस 24 फेब्रुवारीला गुहागरला गेलो, तिथे मुक्काम केला दुर्गादेवीच्या मंदिरात. 25 तारखेला तिथून पुढे अबलोलीला गारवा म्हणून एक ठिकाण आहे पक्ष्यांचं, तिथे एक दिवस मुक्काम केला. त्याच्यानंतर 26 तारखेला मी गणपतीपुळ्याला गेलो, तिथे त्यांच्या भक्तनिवासमध्ये मुक्काम केला. आणि 26ला गणपतीपुळ्याहून निघून मी तिरवडे नावाचं एक गाव आहे कणकवली मालवण रोडवरती, तिथे माझे आजोळ नावाचं एक सिनियर सिटीजन्स होम आहे. त्याला ते वृद्धाश्रम म्हणत नाहीत. तर त्या वृद्धाश्रमामध्ये ऑक्युपन्सी जर कमी असेल आणि रूम जर रिकामे असतील तर 60+ वयस्कर लोकांना तिथे राहू देतात. तर मिनिमम 2 दिवस तुम्हाला तिथे राहावं लागतं. आणि 2पासून किती दिवस तुम्ही राहू शकता, 2 दिवस, 4 दिवस, 8 दिवस, महिनाभर. तर रोजचे ते साधारण 700 रुपये पर हेड घेतात. दोघांना जर राहायचं असेल तर 1400 रुपये. आणि त्याच्यामध्ये सगळं आलं, सकाळपासून चहा, नाश्ता, दुपारचं जेवण, दुपारचा चहा, रात्रीचं जेवण, हे सगळं त्याच्यात इन्क्लूड आहे. जेवायची व्यवस्था छान आहे, सगळं अन्नाची चव छान आहे. ॲम्बियन्स तर अतिशय सुंदर आहे. मी तिथल्या एकंदर आजूबाजूचा जो परिसर आहे, एकतर त्या माझ्या आजोळच्या इमारतीच्या आजूबाजूला पूर्ण आमराई आहे, आजूबाजूला आणखीन दूरपर्यंत आमराई आहेत. त्यांच्या तिथे बाजूला एक नर्सरी आहे, तिथे इतके पक्षी आहेत की खूप छान छान पक्षी मला तिथे फोटोग्राफ करायला मिळालं. तर मी तिथे 2 दिवस राहिलो. तेव्हा आता तो जो पुढचा अनुभव आहे तो मी तुमच्याशी शेअर करतो आहे. तर चला पुढे बघूया. गणपतीपुळे ते माझे आजोळ म्हणजे तिरवडे हा 173 किलोमीटरचा प्रवास आहे. साधारण 3.5-4 तास लागतात. ते मी आता माझे आजोळच्या जवळ पोचलो आहे. मुद्दाम रस्ता टाकलेला आहे, आतला थोडासा कच्चा रस्ता आहे. आणि येताना ठिकठिकाणी काजूची वगैरे दुकानं आहेत, वेगवेगळ्या पदार्थाची दुकानं आहेत. हे आता माझ्या आजोळला मी पोचलो आहे. आता इथे बाजूला पार्किंगमध्ये गाडी लावून आणि मी आतमध्ये गेलो आणि तिथले व्यवस्थापक जे आहेत भोगटे, त्यांच्याशी भेट घेऊन त्यांना सगळे कागदपत्र देऊन वगैरे नोंद करून त्यांनी मला रूम अलॉट केली. मला वरच्या मजल्यावरची रूम अलॉट झाली होती. त्या रूममध्ये मी माझं सगळं सामान ठेवलं. आणि त्याच्यानंतर तेव्हा साधारण 1 वाजला होता. तर जेवायची वेळ असते त्यांची. ही तुम्ही रूम बघू शकता. छान रूम्स आहेत. 2 कॉट आहेत, सिंगल बेड, छोटे छोटे 2 टेबल आहेत. साधारण तुम्हाला राहायकरता जेवढ्या गोष्टी लागतात मिनिमम बेसिक, त्या तिथे त्यांनी प्रोव्हाइड केलेल्या आहेत. 2 खुर्च्या आहेत, एक पाण्याचा जग तिथे ठेवलेला आहे. हे वार्डरोब आहे कपडे ठेवायला. त्याच्यानंतर तिथे त्यांनी चादरी आणि ब्लँकेट्स पण ठेवलेले आहेत. एखादी गादी जर तुम्हाला ॲडिशनल लागली तर ती पण तुम्हाला खोलीत टाकता येते, 3 जण असाल तर. त्याचे रेट मी तुम्हाला दिलेलेच आहेत की पर डे 700 रुपये, दोघांचे 1400 रुपये असे देऊन तुम्ही इथे 2 दिवस, 4 दिवस, महिना, 2 महिने, वर्ष राहू शकता. ही एक छोटंसं आरसा आणि त्याच्यामागे कपाट दिलेलं आहे. तर इथे बरेच लोक येऊन असे राहतात. मित्र मिळून ग्रुप असतात आणि 4 दिवस, 8 दिवस असे येऊन राहतात. तिथलं वातावरण एन्जॉय करतात. बरेच लोक 15-15 दिवस ठराविक मोसमामध्ये येऊन राहतात की बुवा दरवर्षी आम्ही सप्टेंबरमध्ये इथे येतो. काही लोक पावसाळा अनुभव करता येतात आणि तिथे राहतात. तर
तुम्ही जरूर एकदा इथे येऊन अनुभव घ्यायला काही हरकत नाही. आता हा फेब्रुवारी महिना होता तरी पण असं गरम नव्हतं किंवा ए सी नाही आहे वगैरे. तिथे ए सी नाही आहेत आणि तिथलं वातावरणच असं छान आहे की तुम्ही आत्ता बघितलं की खाली तिथे जिम होतं. हे वरचा 3रा मजला आहे ओपन हॉलसारखं. इथून आजूबाजूचे सुंदर दृश्य दिसतात. हे आंबे लागलेले आहेत फेब्रुवारी महिन्यातच. तिथे चारही बाजूला आंब्याची काजूची वगैरे झाडं आहेत. आजूबाजूला बरीच आमराई आहेत, शेती आहे त्याची. आणि हे सकाळी नाश्त्याकरता आम्ही दुसऱ्या दिवशी आलो. 28 तारखेची गोष्ट आहे ही. थालीपीठ होतं नाश्त्यामध्ये. पूर्ण ब्रह्म असं या हॉलचं नाव आहे, डायनिंग हॉलचं. या डायनिंग हॉलवरती भरत भोगटे या काकांची बारीक नजर असते. त्यांचं मॅनेजमेंट असतं. काय हवं नको सगळ्यांना ते आवर्जून विचारतात. हे आता नाश्त्यात रुचकर असं थालीपीठ आहे भाजणीचं आणि सॉस टमाटोचं. सगळे लोक आता हे तिथे थालीपीठं बनवत आहेत. मी थोडा किचनमध्ये डोकावलो त्यांच्या परमिशननी. ते लक्ष ठेवून असतात काय चालू आहे, कसं चालू आहे. तर त्यांच्या सुपरविजनखाली सगळी व्यवस्था छान होते. वेळप्रसंगी ते स्वतःही मदत करतात ह्या लोकांना. तर आता हा सकाळचा नाश्ता आटोपल्यानंतर मी तिथे आजूबाजूला जो परिसर आहे तो न्याहाळ्याकरता गेलो. बाजूला नर्सरी आहे. हे आता मी चहा आणि थालीपीठ चालू आहे माझं. त्याच्यानंतर मी आजूबाजूला जो परिसर आहे तो भटकायकरता कॅमेरा घेऊन निघालो. तिथे नर्सरी आहे बाजूला, त्यांची मोठी नर्सरी आहे. सगळ्या प्रकारची झाडं आहेत. तर ती झाडं काय काय प्रकारची आहेत हे मी सांगत बसत नाही. पण तिथे ती नर्सरी असल्यामुळे विविध प्रकारचे पक्षी येतात, फुलपाखरं येतात आणि सुंदर परिसर आहे. सुंदर नजारे आहेत आजूबाजूचे. हे तिथे बघू शकता फुलांची झाडं आहेत आणि तिथून तो माझ्या जवळची बिल्डिंग दिसते आहे. आणि छान चारी बाजूला झाडं होती. एक वाळकं झाड होतं. त्या वाळक्या झाडावरती एक वुडपेकर म्हणजे सुतार पक्षी घरटं करत होता आणि त्याच्यावरचे किडेही खात होता. त्याच्यानंतर तिथे एक लिबर्ड दिसला मला बाकी पक्षी जे अपेक्षित होते ते काही तिथे दिसले नाहीत. पण गणपतीपुळेहून इथे माझ्याजवळला येताना रस्त्यातच मला मोठा पाईड हॉर्नबिल क्रॉस झाला आणि तो फळं त्याच्या गळ्यामध्ये साठवतो आणि तो मादीला नेऊन पुरवतो. तो फेब्रुवारीचा हा ब्रीडिंग सीझन आहे त्यांचा. ती मादी त्यांच्या घरट्यामध्ये 60 दिवस राहते आणि हा नर तिला बाहेरनं फीडिंग करतो. तर हे आता आमचं फीडिंग आलेलं आहे. तर जेवणाचं ताट आहे. वरण भात भाजी पोळी. नरसोबाच्या वाडीहून श्रीखंड आलेलं होतं. अतिशय सुंदर श्रीखंड होतं. त्याचा आम्ही आस्वाद घेतो आहे. तर हे सकाळचं जेवण होतं. त्याच्यानंतर रात्रीचं जेवण. आणि अशा पद्धतीने 2 दिवस अतिशय सुंदर गेले. तुम्ही जरूर एकदा येऊन अनुभव घ्या. माझा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. हे भोगटे काका स्वतः जातीने तुम्हाला काय हवं नको, ताक हवं का वगैरे विचारत फिरत असतात. तर इथलं वातावरण छान आहे. त्यांचं आदरातिथ्य खूप छान आहे. आपुलकी आहे त्याच्यामध्ये. तर जरूर या. 2 दिवस 4 दिवस तुम्हाला वाटेल तेवढे दिवस त्याचा अनुभव घ्या. वृद्धाश्रम म्हटल्यावर दचकू नका. मी आता वृद्धाश्रमात 2 दिवस आलो आहे म्हटल्यावर माझे ओळखीपाळखीचे लोक दचकतील तसं काही नाही आहे. येऊन पाहायला काय हरकत आहे की वृद्धाश्रम असतो काय, कशा पद्धतीने तिथे चालतं सगळं ते बघायला. तर काही हरकत नाही ना तुम्हाला राहायचं जरी नसेल तर. तेव्हा आता हा व्हिडिओ मी इथे संपवतो आणि पुन्हा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू. बाय बाय. हे रात्रीचं जेवण आहे.
त्याच्यामध्ये फणसाच्या कुहिऱ्यांची भाजी, म्हणजे अगदी कोळी फणस असतात त्याचं भाजी होती. जेवण अतिशय छान असतं, कोकणी पद्धतीचं असतं. त्याच्यामुळे ज्यांना झन्नाट लसूण वगैरे असा हवा असेल त्यांचा कदाचित हिरमोड होईल. पण आपण जिथे जातो तिथले पदार्थ जरूर खावे, तिथली चव चाखावी. थँक्यू, बाय बाय.